तुला उदाहरणं द्यायचं तर इन्स्पिरेशन कट्टातनं मी जसं माइंडसेट माझा काय चेंज झाला. तर माझे पहिलेच गेस्ट होते सुहास भाऊकर म्हणून. इज अ फेमस आर्टिस्ट, ते खूप मोठे पेंटर आहेत. तो ना माझा पहिला पॉडकास्ट होता. मी पहिल्यांदा इंटरव्ह्यू घेणार कोणाचा, आणि मी आधी इंग्लिश इंटरव्ह्यूज ऐकले होते, पॉडकास्ट ऐकले होते. सो मी त्यांना प्रत्येक वाक्यात विचारायचो, प्रत्येक गोष्टीत विचारायचो, की हा हे काम करत असताना तुम्हाला काय अडचणी आल्या, हे काम करत असताना काय अडचणी आल्या, हे काम करत अडचणीतनं कसं तुम्ही. तर त्यांनी मला कामनी सांगितलं, हे बघ, काम करायचं म्हटलं ना तर अडचणी येणारच. तुम्हाला अडचणीतनं तोंड काढतच, अडचणींमधनं हे करतच बाहेर निघायला लागतं, पुढे जायला लागतं. इट करेक्ट. वॉज ॲज सिम्पल ॲज इट इज. म्हणजे आपण त्या अडचणींचा ना खूप बाऊ करतो. सो हा एक माइंडसेट चेंज खूप माझ्या आयुष्यात मला खूप फायदा झाला, की ऑफकोर्स म्हणजे अडचणी तुम्ही काम करणार आहात, तर अडचणी असं कुठलंच काम नसतं की अडचण येणार नाही. तर जस्ट त्याच्याबद्दल खूप बाऊ करण्यापेक्षा, त्याच्याबद्दल खूप ओव्हर थिंकिंग करण्यापेक्षा, ठीक आहे, आली